नमस्कार. मराठी मोटिवेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सुयोग कुमार. आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हे पुस्तक वाचत आहोत. या पुस्तकमधील 5 भागांपैकी पहिला भाग प्रस्तावना आणि लेखकांविषयी थोडेसे ही प्रकरणं वाचून झालेले आहेत. आजपासून दुसरा भाग सुरू करतोय. दुसरा भाग आकर्षणाचा वैश्विक नियम. आकर्षणाचा वैश्विक नियम व्याख्या. जेरी म्हणतो, बरं अब्राहम, तुम्ही आमच्याशी सर्वप्रथम आकर्षणाचा नियम या विषयावर विस्तृत चर्चा करणार आहात असं मी गृहीत धरतो. तुम्ही म्हणाला होता हा सर्वात शक्तिशाली नियम आहे. अब्राहम म्हणतो, आकर्षणाचा नियम हा विश्वातील सर्वात शक्तिशाली नियम आहे. इतकंच नाही तर आम्ही सांगणार असलेल्या इतर कोणत्याही मूल्यवान गोष्टी आधी तुम्ही तो व्यवस्थितपणे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील इतरांनी आत्मसात केलेल्या कोणत्याही माहितीपूर्वी हा नियम समजावून घेणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर या आकर्षणाच्या नियमाचा प्रभाव असतो. जे काही तुम्ही पाहता, अनुभवता, त्याचा पाया म्हणजे हा आकर्षणाचा नियम होय. आपल्या आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी या नियमाची जाणीव असणं आणि हा नियम कशा प्रकारे काम करतो याची समज असणं आवश्यक आहे. खरं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगायला आला आहात ते आनंदी जीवन जगण्यासाठी हा नियम समजावून घेणं अत्यावश्यक आहे. आकर्षणाचा नियम म्हणतो, समसमान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बर्ड्स ऑफ फिदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे समान पिसं असलेले पक्षी एकाच कळपात येतात. ही म्हण प्रत्यक्षात आकर्षणाचा नियमच सांगत असते. तुम्ही हेही अनुभवत असता की जेव्हा तुम्ही सकाळी दुःखी मनस्थितीत उठता तेव्हा दिवसभरातल्या घटनाही प्रतिकूलच घडत असतात. आणि शेवटी तुम्ही म्हणता, मी सकाळी अंथरुणातून उठायलाच नको होतं. आपल्या आजूबाजूच्या समाजातही तुम्ही हे अनुभवलं असेल की जो माणूस सतत आजारपण, रोग याबद्दल बोलत असतो तो त्याचाच अनुभव घेतो, रोगट होतो. जो माणूस नेहमी उमेदीच्या गोष्टी आणि भरभराटीबद्दल बोलतो त्याचे नक्कीच भरभराट होते. हे असं आहे की तुम्हाला रेडिओवर रेड FM ऐकायचं असेल तर तुम्ही त्याचीच फ्रिक्वेन्सी तुमच्या रेडिओमध्ये जुळवता आणि रेड FM ऐकता. त्याच्याहून वेगळी फ्रिक्वेन्सी जुळवली तर तुम्ही ते केंद्र ऐकू शकणार नाही हे तुम्ही जाणता. हवं ते केंद्र रेडिओमधून ऐकू येण्यासाठी ट्रान्समिटिंग टॉवरचा आणि तुमच्या रेडिओ सेटच्या फ्रिक्वेन्सी जुळायला हव्यात हे सत्य तुम्हाला माहीत असते. आता तुम्हाला हा शक्तिशाली नियम कळायला लागला असेल किंवा अगदी योग्य बोलायचं तर आता तुम्हाला हा नियम आठवायला लागला असेल. त्याच्या सत्यतेचे पुरावेही तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सहजपणे दिसू लागतील. तुम्ही करत असलेले विचार आणि तुम्हाला येणारे अनुभव यात नक्की काय संबंध आहेत ते तुम्ही ओळखू लागाल. तुम्ही जे अनुभवता ते तुम्ही आकर्षून घेतलेलं असतं अगदी संपूर्णपणे, याला अपवाद नाही. तुम्ही मनात सतत जे विचार घोळवत असता त्याप्रमाणेच परिस्थिती तुमच्या वाट्याला येणार हे निश्चित. कारण आकर्षणाचा नियम कार्य करत असतो. त्यामुळे तुमचं वास्तव तुम्ही निर्माण करता असं म्हणणं अगदी अचूक आहे. तुम्हाला अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे आकर्षिली गेली आहे कारण तुमच्या मनातल्या विचारांना आकर्षणाचा नियम प्रतिसाद देत आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवत असाल, वर्तमानातल्या बाबींवर विचार करत असाल किंवा तुमच्या भविष्याबद्दल कल्पना करत असाल. यापैकी काहीही असेल तरी ज्या विचारावर तुमचं मन केंद्रित झालंय तो विचार आता वर्तमानात तुमच्यामध्ये कंपन निर्माण करतो आणि आकर्षणाचा नियम या कंपनांना, फ्रिक्वेन्सीला वर्तमानातच प्रतिसाद देतो. नकोशा अनुभवातून जात असताना
सगळे म्हणतात की ही गोष्ट आम्ही निर्माण केली नाही. अशी नकोशी गोष्ट स्वतःसाठी कोण निर्माण करेल? आणि जरी आपल्याला हे माहिती असलं की कोणीही स्वतःसाठी नकोशा गोष्टी मुद्दाम घडवून आणणार नाही, तरी आपण त्यांना नक्की समजावलं पाहिजे की फक्त तुम्हीच याला कारणीभूत आहात. कारण तुमच्याकडे येणाऱ्या गोष्टींना आकर्षून घेण्याची शक्ती फक्त तुमच्यात आहे, इतरांमध्ये नाही. अशा नकोशा गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे ती तुमच्या बाबतीत आपोआप घडली आहे. तुम्हाला वैश्विक नियम माहीत नसल्यामुळे किंवा आयुष्याच्या या खेळाचे नियम माहीत नसल्यामुळे नकोशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही त्या स्वतःकडे खेचून घेतल्या आहेत. आकर्षणाचा नियम अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही एक चुंबक आहात आणि तुमच्या विचारांचा व भावनांचा अर्क तुमच्याकडे खेचून घेत आहात. आणि म्हणून तुम्ही मनात जर स्वतःला गरिबीचे विचारच घोळवत बसलात तर श्रीमंती व भरभराटीला तुम्ही आकर्षून घेणार नाही. तुम्ही स्वतःच्या लठ्ठपणाबद्दलच विचार करत राहिलात तर पुन्हा लठ्ठपणाच आकर्षून घ्याल. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नव्या प्रकरणाबरोबर. आणि हो, जाता जाता ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करून पोहोचवा. आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.